नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। आपण आहोत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे। बिहार येथील महाबोधी मंदिर आहे ते बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये देण्यात यावं या संदर्भात मागील काही वर्षापासून संघर्ष सुरू आहे। त्या संघर्षाला अनुरूप असं दी धम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या याचिकामध्ये येत्या काही कालावधीमध्ये याचिका संदर्भात सुनावणी होईल। त्या संदर्भात माहिती देण्याकरिता या दी धम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट दिलीप दगडू काकडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधतो। दिलीप सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपण या संदर्भात जी भारत सरकारने बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून तिथे केंद्रीय कायदा करावा अशी मागणी केलेली आहे। नेमका हा विषय काय आहे या संदर्भात थोडं सांगा आणि ही याचिका पटलावरती येण्यासाठी साधारणतः सर्वोच्च न्यायालयामध्ये किती कालावधी जाईल? हा बोधगया महाबोधी महाविहार हा तसा ऐतिहासिक विषय आहे। तो 1891 सालापासून याचा संघर्ष सुरू आहे। त्याला जवळजवळ आता 134 ते 135 वर्ष झालेली आहेत। आमच्या दृष्टिकोनातून म्हणजे या संघर्षाची न्यायालयीन ही लढाई सुरू आहे गेली 134 वर्ष आणि प्रत्यक्षात आंदोलन ही सुरू आहे 2012 पासून। म्हणजे 1891 ते 1895 न्यायालयीन लढाई अनागरिक धम्मपालांच्या माध्यमातून झाली। त्यानंतर जे 1991 साली भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या माध्यमातून जे आंदोलन झालं, त्यानंतर त्यांनी 2012 साली सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेची सुनावणी फक्त तारखा पडत गेल्या परंतु सुनावणी झाली नाही। 2025च्या 16 मेला जी तारीख पडली त्या तारखेला सर्वोच्च न्यायालयाने सांगण्यात आलं की भारतामध्ये ज्यांना कोणाला या विषयाच्या संदर्भात काही अफिडेव्हिट इंटरव्हेन्शन किंवा अजून काही माहिती द्यायची असेल ती सादर करावी आणि त्याची 22 जुलै ही तारीख दिली होती। त्याप्रमाणे अनेक लोकांनी इंटरव्हेन्शन केलेलं आहे। आम्हीही आमची जी 13 जुलै 2025ला आमची रिट पिटिशन जे आहे ते दाखल केलं होतं आणि हे रिट पिटिशन 4 ऑगस्ट 2025ला सर्वोच्च न्यायालय मान्य करून घेतलं आणि आमची जी याचिका आहे ती मुख्य याचिकाला टॅग करून घेतली आणि रिस्पॉन्डंटला नोटीस देण्यात आलेल्या आहेत। आमच्याही सर्वसाधारणपणे याच मागण्या आहेत की हे जे बोधगया महाबोधी महाविहार आहे हे 1891 सालापासून बौद्धांच्या ताब्यामध्ये त्याचं व्यवस्थापन, शासन आणि प्रशासन हे पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं हा संघर्ष चालू आहे आणि तीच आमची प्रमुख मागणी सर्वोच्च न्यायालयासमोर आम्ही मांडलेली आहे आणि त्याच्यावरती चर्चा येणाऱ्या तारखांना पडणार आहे। या संदर्भामध्ये आपल्याकडून काहीतरी सुवर्णमध्य निघावा असं काही याचिकेमध्येच न्यायालयाला सुचवण्यात आलं आहे का? म्हणजे ते फार महत्त्वाचं याचिकेदरम्यान ठरू शकतं। हे संपूर्णपणे ओपन मॅटर आहे की हे बौद्धांचं स्थळ आहे, हे बौद्धांच्यासाठी अतिशय आस्थेचं आणि पवित्र आहे। याच्यावरती सरकारने निर्णय घेतला तर तो एका क्षणामध्ये हा 134 वर्ष चाललेला संघर्ष तो मिटू शकतो। बिहार सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून ते त्यांच्यावरती सर्व अवलंबून आहे। दुसरा सुवर्णमध्य तुम्ही म्हणताय तो सांगण्यात आलेला आहे की तो बौद्धांच्या वतीने आम्ही अशी विनंती करण्यात आली की जसा बाबरी मशिदीचा विषय हा ऐतिहासिक विषय होता आणि तो जसा सर्वोच्च न्यायालयाने आणि सोडवण्यात आलेला आहे आणि त्यांना पर्यायी जागा देण्यात आलेली आहे, तशाच पद्धतीने आमचंही म्हणणं आहे की हिंदूंना त्यांच्या धार्मिक विधी किंवा त्यांचा पूजाविधी करण्यासाठी त्यांनाही ती जागा देण्यात यावी आणि ही जी बोधगया महाबोधी महाविहार हे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे ते संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे। त्यामुळे विरोध नाही तर हा एक सुवर्णमध्य जर मनात आणला त्यांनी तर हा सहज होऊ शकतो। आपल्यासोबत दुसरे एक याचिकाकर्ते आहेत शशिकांत भालेराव सर। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नेमकं तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? आम्ही ॲडव्होकेट दिलीप काकडे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5 जणांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। आमची म्हणजे सर्व जनतेची हीच मागणी आहे की ते बुद्धविहार मुक्त व्हावं आणि पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं। कारण इतर समाजाची जी काही विहार असतात, जी काही धार्मिक स्थळं असतात ती त्यांच्या त्यांचं व्यवस्थापन तिथे असतं, तसंच याचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यामध्ये पूर्णपणे यावं यासाठी आम्ही याचिका दाखल केलेली आहे। आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला या वेळेला तरी किमान, कारण हा जो लढा आहे हा फार जुना लढा असल्यामुळे, पण यावेळेला तरी आम्हाला न्याय मिळेल आणि हे बुद्धविहार मुक्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।
धन्यवाद. बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्त व्हावं अशी याचिकेच्या माध्यमातून बौद्ध समाजाकडून सरकारला आणि न्यायालयाला याचना करण्यात आलेली आहे. या संदर्भात लवकरच निर्णय व्हावा. असं आहे की तिथे सरकारने जे 8 जण नेमलेले आहेत त्यात 4 हिंदू आहेत, 4 बौद्ध आहेत आणि 1 कलेक्टर तिथे आहे, अशी 9 जण आहेत. तर तिथे सर्वस्वी जे काही व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध समाजाचीच असावी असं यांचं म्हणणं आहे. पाहू या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमका निकाल काय लागतो आणि यांचं आंदोलन आणि यांची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यात त्यांना यश येते. येत्या काही दिवसात हे कळेलच. मराठी पत्रकार संघ येथून दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.